तर मित्रांनो बघा संध्याकाळ आता होणार आहे आणि संध्याकाळ झाली, कामावर पण आलो आणि आई आता जेवण काहीतरी बनवणार आहे. तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी दृश्य दिसते एकदम संध्याकाळचा. आणि आता मी घराच्या गच्चीमध्ये आहे, मी रूमच्या जिथं राहतो तिथं. तर मित्रांनो आता ना आपण जाणार आहोत किचनमध्ये, कारण आपली जे मेन रेसिपी म्हणजे संध्याकाळी जे आपण जेवायला बनवतो त्या रेसिपीसाठी आई काय बनवणार आहोत ते आज बघणार आहोत. तर काहीतरी स्पेशल आहे आज. तर जाऊया किचनमध्ये. आई नमस्कार. आई काय करतेस आता परत? आजची रेसिपी काहीतरी बनवतेस नाही? हो, आंबार. कसली आंबार? वली वली. वली आंबार. तर मित्रांनो हे बघा आईने आता आंबर काढली आणि कालवं काढली. तर हे आंबर आई ताईने दिली ना, मुरुडच्या आपल्या अमृतताईने. अमृतताईची भेट आहे. आणि कालवं आई माझ्या सासूरवाडीवरून आले, सासून दिले. तर ताईने दिलेली भेट आणि सासूने दिलेली भेट, ही रेसिपी आता एकत्र बनवणार आहोत. तर आई कालवामध्ये काय काय तर कसे कालवं दाखव आपल्याला, आणि ताईने जे आंबट दिली ती पण दाखव, आणि आपल्याला जे बनवायचं ना ते पण आपण काढूनशी आपण रेसिपीला रेसिपीला काढणार आहोत, तयारी करणार आहोत. तर आई करायची ना रेसिपी आजची पुन्हा एकदा. तर मित्रांनो नमस्कार, मी भावेश पाटील, पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आलो होती रेसिपीमध्ये. आई आज बनवणार आहे आंबार ना, मग करंदी ना. हा करंदी. करंदी तव्यावरची फ्राय करंदी म्हणजे आंबार आम्ही बोलतो त्याला. करंदीचे सोडे फ्राय करणार आहोत, तलणार आहोत, आणि कालवांचा कांजी करणार आहोत. बघूया तर काय काय दिलंय ते आता. तर बघणार आहोत ताईने आणि सासूने आपल्याला पार्सल काय पाठवून दिलंय ते. आई दे काय काय आहे ते. आंबार आहे, कोलबी आहे. तर मित्रांनो असे आपल्याला ताईने पार्सल पाठवून दिले आणि सासूने पण पाठवून दिले आपल्याला. हा तर हे आंबर आहे ना, करंदीचे सोडे. करंदीचे सोडे आहेत आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघ, कोलबी. कोलंबी मिक्स आहे. हा दाखव, बस वरूनच दाखव. हा कोलबी आहे, कोलंबी आहे. सफेद कोलबी. तर आपण ह्याच्यातली एक पिशवी घेणार आहोत ना. एक पिशवी. तर एक पिशवी घेऊन टाक. एक पिशवी घे मस्तपैकी. बाहेर एकदम असं बघा सीन आहे जबरदस्त. पावसाळी ढग चालतात बघा कसे. आमच्या फिरतीचं दृश्य आहे. आज काय विमान उडत नाही, आलाय ना. हे की पटापट चल, पटापट रेसिपी दाखवू. हा हे बघा, हे आपण मस्तपैकी तवा फ्राय बनवणार आहोत. यात कोलंबी पण मिक्स आहे. तर हे बघा ताईने आपल्याला पार्सल दिले ते असे. त्याच्यामध्ये करंदीचे सोडे असतील, मस्तपैकी करंदीचे सोडे आहेत. सोडे हातीन आणि त्यात कोलंबी पण आहे. बारकी करंदी आंबार बोलतो ना आई. आणि यात काय आहे देख, यात कालवा झाली सासूनी, ती पण आपण बघणार आहोत. सासरू वाटतात कालवा मोठी मोठी आहेत एकदम. दाखव आई, दाखव बरं. कालवा पण होती एकदम मोठी मोठी होती नाही. देख काय हातात घे काल दाखव. आणि सोरी पण होती. आजची रेसिपी आपली लय भारी होणार, कारण दोन रेसिपी आपण आज करणार आहोत. तर आज किचनमध्ये आज काहीतरी नवीन. हा बघा मस्त मोठे मोठे आहेत एकदम, आणि गावची कालवं आहेत. आपली कालवांची रेसिपी असतातच. तर आई चल हे पण धुवून घे सगळा. कालवं पण कच्ची वगैरे त्याची असतात ते काढून घे ना आई. कच्ची बिच्ची काढून घे आणि रेसिपीला नंतर स्टार्ट करू आपण. हा चल ओतून घे. आई किती येतील ते वत. मोठी मोठी येतील कालवं एकदम. बापरे मस्त येतील एकदम. बघा मित्रांनो कशी कालवं दिसतात एकदम छान एकदम. हे बघा कालवा आहेत. कालवांचं कालवण बनवणार आहोत आणि हे याचा तवा फ्राय बनवणार आहोत. तर आई धुवून घे आणि आपण धुवून घे सगळं. आई झाली का तयारी? हा तर मित्रांनो आईची तयारी झाली आणि आईने मस्त कालवा धुवून घेतली, कच्ची बिची त्यांची कारली, आणि आपलं नेहमीप्रमाणे तशीच रेसिपी आज दाखवणार आहोत. तर आंबार पण एकदम स्वच्छ मस्तपैकी धुवून घेतले, बरोबर नाही आई? तर काय काय घेणार आज सांग मला. पहिलं मसाल्याचं सांग. काय मसाले 2 कानाला घेतले असते. 2 मसाले कालवा ना,
हा. एक आंबारीला आंबाऱ्याने 2 हळद, कालवाने एक आंबारी 2 भाग आणि आंबावशीचे पण 2 भाग करून घेतले बरोबर नाही. हो. आणि हे टोमॅटो कालवाने आंबारीला हा आणि कोथिंबीर पण कालवणाने घेतली. आंबारीला हा लसूण मिरची आंबारी. हा म्हणजे कांदा पण बघा एक बारीक कापून घेतलाय आणि एक उभा कापून घेतलाय आणि मिरची, कढीपत्ता आणि हा लसूण पण घेतला आणि तव्यावरती मस्तपैकी कोथिंबीर. तर सर्व काही आणि खोबरं पण वाटण पण लावणार ना. हो. आणि खोबरं पण वाटण लावणार आहे बरोबर. तर आम्ही ठिकरं तापलोय आणि ठिकऱ्यात टाकते तेल जेवढा पाहिजे तेवढा आपण घेणार आहोत. पहिला काय करणारस तू? कांदे टाकले. हा पहिला आंबार तळणारस नी. हो आंबारीचा तवा फ्राय करणार म्हणजे आंबार सुके बनवणार आणि कालवांचा काळजी करणार. कालवण रस्सा कालवण चालतंय. चालेल बनव मस्त बनव. आई एकदम मस्त बनवते. तर तेलावरती टाकलाय तो कांदा आणि फ्राय करण्यासाठी आईने उभा कांदा चिरून ठेवला. आई तो गावात उभोच कांदा चिरतात नाही जास्ती करून. हा बरोबर. आणि ह्याच्यानंतर आता काय टाकणार आहेस तू? लसूण टाकताय. थोडं लसूण टाकशील ना भैया. तर अशा प्रकारे आपला कांदा मस्तपैकी ब्राऊन होत आलाय बरोबर नाही. ब्राऊन कांदा होत आलाय आणि आता काय टाकणार असतो? लसूण टाकताय. लसूण आणि हे सगळे आपली तयारी आईने केलेली आहे का मस्तपैकी तयारी केलेली आहे. आणि लसूण पण टाकला आणि पावसाला चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला ताईने आंबर भेट दिलेली पार्सल आणि सासूने कालवं दिलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये भरपूर भेटतात कालवं वगैरे पण पावसाळ्यामध्ये कमी भेटतात. काही ना काहीतरी आपल्या गावावरून सासू आई वगैरे सगळे आणत असतात काही ना काहीतरी. हा तर भेटू. आई आपल्या गावात कालवं कमी भेटतात नाही. वाशीला जांब भेटतात. हा म्हणजे वाशीला जाम भेटतात सासवडीला. आमच्या गावात कालवं भेटतात पण बारीक. आता टोमॅटो पण टाकून झालाय आणि आता टाकणार तर आई आंबार टाकते नाही. हा टाक आई. आंबारीला पण मस्तपैकी कांद्यावर टोमॅटोवरती फ्राय करून घेणार बघा. वाटतात एकदम मस्त वास सुटले सुगंध सुटला एकदम मस्तीचा आंबारीचा. आणि एकदम मी भाकरीशी पण जबरदस्त लागते नाही का खायला. आंबारी पावसाळ्यातच भेटते. आपल्या साईडला कमी भेटते नाही आई. आणि आता चाललाय तो पुन्हा एकदा आंबावशी. हो थोडी आंबावशी पण टाकायची त्याने आंबावशी थोडी चव पण येते बरोबर नाही. चव पण येते. तर आंबार पण टाकून झाली आंबावशी पण. आता हे टाकते ते आई मसाला. अगोदर हळद टाकशील नाही. 2 वाटे काढले त्याने हळद मसाला. वाटते एकदम हळदीचा कलर एकदम. बघा मस्तपैकी हळद पण मिक्स करून घेतलेली आहे आणि हळदीचा कलर ते का मस्त एकदम जबरदस्त झालेला वाफा निघताना एकदम. आणि आता आई टाक आपलं तो फेमस आपलं घरच्या घरी बनवणं आगरी कोली आपलं कोली मसालो. एकच मसाल्याचं काम आहे. बाकी काय 17 मसाले टाकायची गरज नाही. आणि मावऱ्यामध्ये आपण काय सिंपल आणि साध्यामध्ये रेसिपी बनवली तर टाकायचं. कांदा लसूण मिरच्या कच्चं जे काय आहे ते सोप्या पद्धतीने ग्रेव्ही जास्त असते आपल्या मसाल्यातला. आपला मसाला तिखट असते ना काही जरा तिखट पण असते. गरम मसाले जास्त असतात भरपूर मसाले. इथं आपलं आईचं काम चालू आहे इथं मस्तपैकी आईने जे का कसले वाफा निघतात आणि फ्राय कांद्यावरती टोमॅटो केले. आणि आता टाकते ती आई खोबरा. आई खोबरा पण चव येते नी. शक्यतो आपण कमी खोबरा टाकतो त्याच्यात.
आईने खोबरं पण थोडं टाकलाय जेणेकरून तो असा आंबट पण खोबरं हां. पण मिक्स. व्यवस्थित लागेल असा. आजची रेसिपी आईने जबरदस्त बनवली. काय नाही काहीतरी आपला खोबरं आपण टाकून झालाय आणि आता आई टाकते ते मीठ. चवीनुसार मीठ टाकते. आई सुकी आंबा पण खायला मस्त लागते नाही. सुकी कांद्यावर सुकी पण सुक्याशिवाय नाही बोलली. सुक्यापेक्षा ओली लागते बरोबर. आणि शक्यतो डोलीला पण कमीच भेटते ना हे आपल्याला. कमी भेटते म्हणून. पण ही डोलीचीच आहे. पावसाला खाडीमध्ये जातात ना म्हणजे आपल्या वल्ल्यावर त्या बोक्षीची आहे. हा त्या ताईने आपल्याला हाणले बोक्षीची. कारण आता मच्छीमारी बंद आहे ना तर किनाऱ्यावरती येते तेच आपल्याला विकत घेऊन ताईने पाठवून दिले. कालवा पण तशीच पाठवून दिले. थोडीशी टाकली आईने कोथिंबीर. म्हणजे कोथिंबीर मिक्स होऊ दे त्याच्यामध्ये. त्याचा वसाटपणा जाईल एकदम कोथिंबीर. काही काही लोक भोबी मसाला पण टाकतो नी. हा मसाल्यामध्ये भोबी असते बरोबर. एकच मसाला आपला जाम काम करून जाते. सगळ्या मसाल्याचं काम करते. चला इथं शिजत ठेवू आणि आई टाइम न करता दुसऱ्या रेसिपीला आपल्या बाजूला सुरुवात करूया. थोडा शिजावा म्हणून आईने थोडासा पाणी टाकलंय ना. म्हणजे प्रॉपर शिजायला पाहिजे जरा. ग्रेव्ही कसली वाटते. थोडा पाणी टाकून आता आई टाकणार वरती ठेवणार झाकण. त्याला ढाकून ठेवू. वाफेवरती शिजूया. झाकण पुन्हा एकदा काढलाय आणि आता वरून टाकते थोडी आता कढीपत्ता. आणि कढीपत्ता मिक्स. त्या साईडला आपले आंबर शिजते तव्यामध्ये आणि इथं टोपामध्ये टाकलाय ते तेल आणि तेलाला पण तडी आली. आणि आता आई टाकणार आहे ते कांदो. तेल चांगल्यापैकी मस्तपैकी तापलाय. कांदा पण ब्राऊन झालाय मस्तपैकी. आणि आता आई टाकते ते लसूण. ब्राऊन झालाय कांदा. थोडी मिरची पण टाकले. टाकूया टोमॅटो पण मस्तपैकी ग्रेव्हीसाठी टाकल्यानंतर ते मिक्स होऊन जाते शिजते त्याच्यामध्ये. थोडा कढीपत्ता आणि हे आपला आंब्याचा आंबावशी बोलतो आपण. आंबावशी पण टाकतो. आपला टोमॅटो कांदा मस्तपैकी शिजते आणि आता आई टाकते ते हळद. टोमॅटो कांद्यामध्ये मिक्स करून घ्या. लगेच बदलते नाही. आणि ही पण आपली आपण घरगुती बनवलेली हळद आहे. इथं मस्तपैकी आपला हळद टाकले. कलर हळदीचा आला. आणि इथं आपला जो झाकण टाकला तो काढला आंबारीचा. आंबर फ्राय करतो ते झाकण काढला आणि थोडासा त्याला आपण आलटून पालटून घेणार आहोत जेणेकरून प्रॉपर ती शिजेल. आणि पुन्हा एकदा परत थोडासा ढाकण ठेवणार आहोत. मस्त वाफा येतात एकदम घरभर. मस्त एकदम वास सुटली आंबारीची. कालवणची लई भारी आहे एकदम. पोटभर 2 घास मस्त मजबूत जातील. आणि आता टाकते ते आई आपलो फेमस आगरी कोली मसालो. घरचं कुटलेलो मसालो का करतो नको. मसाला पण मिक्स करून घेणार. मसाला टाकल्यानंतर थोडासा पाणी टाकलाय जेणेकरून आपल्याला कालवांचा रस्सा बनवणार आहे. आणि रस्सा पण कालवांचा मस्त लागते एकदम. आता आई काय टाकणार आहेस तू. थोडासा रस्सा केलाय आणि आता टाकते ती आई खोबरा. खोबरा
बघ, खोबरा पण टाकून झाला आणि खोबरा मिक्स करणार आहोत. मस्त एकदम खोबऱ्यावरती तरी आली कालवणाला. एकदम घुमाट वाट सुटली. अजून आपली मेन कालवा गेलेलीच नाही त्याच्यात, टाकलेलीच नाही. ती आता आपण खोबऱ्याला प्रॉपर एकदम मस्त व्यवस्थित ग्रेव्हीतनी शिजून घेणार आहोत. नाही शिजल्यानंतर मग कालवा लगेच शिजतात. आपला खोबरा पण लावून झालाय आणि आता आई टाकते ती कालवा. आपली मेन मोठी मोठी एकदम कालवा ती. कालव्याचा बनवण्यात आई रस्तो नाही, थोडस रस्तो बनव. जबरदस्त मस्त होते. कालवा आई बोलली नाही तर तोंडाला पाणी सुटते एकदम. म्हणजे लय भारी वाटते एकदम खायला कालवा. हे गावावरून खाण्याला लागतं, गावशीच खाण्याला लागतं. आणि काही केलं येत नाही. बाकी मावर सगळा भेटते. आंबार गावची एकदम ते बर्फांची नाही मेन नाही, बर्फांचीला चव नसते. आणि मेन बुक्शीची आहे, त्याला ताजी आणि मस्त वेगळी एकदम सोलून पण दिली ताईने. थोडासा रसा करणार आहेस नी? थोडा रसा बनवणार आहे. थोडासा त्याला रशासाठी थोडंसं पाणी टाकलंय, शिजू दे त्याला. इथं मस्तपैकी रसा झाला आपला. रसा शिजत ठेवला आणि इथं आपले कालवं आंबर शिजते करंदी, ती पण एकदम आलटून पालटून घ्यायची. आई शिजली काय? हा बघा मस्त मित्रांनो मस्तपैकी झाली ती. हा एकदा काय करतेस? एकदा ढाकणा ठेवून शिव, वाफेर देऊन शिव, नंतर आपण बंद करणार आहोत. बऱ्यापैकी ती शिजली एकदम प्रॉपर, कच्ची नाही, एकदम मस्तपैकी शिजली. आणि ह्याला पण आता नंतर मीठ टाकणार आहोत. नंतर मीठ वरून ती कोथिंबीर जाणार आहे. तर आपला आंबार आपली शिजली आणि आई टाकते ते वरून कोथिंबीर. आणि आपला शिजायचं काम चालूच आहे. कालवण शिजते आपला कालवांचा. तर आई शिजली नाही, शिजली. बंद कर. मित्रांनो कालवं पण आता बऱ्यापैकी शिजलीत, प्रॉपर त्याला उखाला आलाय, मस्त शिजलीत. आणि आता वरून टाकणार ते आई मीठ. हा मीठ जाते ते चवीनुसार, वरून जाते चवीनुसार मीठ. आपलं मीठ पण टाकून झालं आणि कालवण पण पूर्ण शिजलाय. आणि वरून टाकते ते आता कोथिंबीर टाकायचं. कोथिंबीर पण टाकून झाली आपली. आणि आपलं थोडासा भात शिजते. तर आपले आंबार फ्राय, तवा फ्राय झालाय आणि कालवण पण कालवांचा झालाय. तर आई आता भाजते ते भाकरे, म्हणजे रोटे, आमचे कोली भाषेत रोटे. ते आई रोटे होतेच नाही. आईचे मस्तपैकी रोटे आहेत. ते का कसले रोटे बनले. रोट्यांबरोबर मस्तपैकी जबरदस्त लागते कालवण खायला. आणि आंबारीचे सोडे, जे सोडे आहेत ते पण मस्त लागतात नाही तळलेले खायला. त्याच्याबरोबर सोबत जर भात असेल तर अजून मजा येते नाही भाताबरोबर. काही ज्वारीची पण भाकरी भाजतात, म्हणजे तांदळाच्या भाकरीवर. आपल्या आग्रकोल्यांची चावलाचीच भाजी, हा चावलाची, म्हणजे भाकरी तांदळाचीच असते. आणि मस्तपैकी आपल्यासाठी भाकरी पण भाजलेत. आणि इथं भात पण झालाय. अजून एक भाकरी मस्तपैकी छान एकदम. रोटे झाले, ते थोड्या वेळात पूर्ण होतील. आणि नंतर आपण पूर्ण रेसिपी झाली ती दाखवणार आहोत. आईचा झाला काय? तर जेवण झालाय मित्रांनो. आपला जेवण झालं. आणि बघा ही भाकरी मस्तपैकी तांदळाची भाजली एकदम मोठीच्या मोठी. आणि तांदळाच्या भाकरीची मस्तपैकी घडी घातली आणि ठेवते आई. आणि सोबतच बघा भात आहे. आणि मस्तपैकी आपली रेसिपीमध्ये बनवलेलं मस्तपैकी कालवण, रस्सा कालवण. आणि हे सोबतच आंबारीचे सोडे, म्हणजे ओल्या आंबारीचे सोडे भाकरी. आणि हे लिंबू काकडी
तर मित्रांनो आजची रेसिपी आईने मस्तपैकी बनवली. आई मस्त, थँक्यू. आईने आजची रेसिपी मस्त बनवली रे का, मस्तपैकी रेसिपी आपली झालेली आहे, छान एकदम. तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी कालवांचा कालवण, रस्सा कालवण आणि आंबारीचे सोडे यांचे तवा फ्राय मस्तपैकी झालेली आहे. आईने आपल्यासाठी बनवले आणि सोबतच भाकरी आणि भात आणि काकडी आणि लिंबू. तर आजची आपली रेसिपी मित्रांनो आईने लय मस्त बनवलेली आहे. असंच काहीतरी आई नेहमीप्रमाणे बोलल्याप्रमाणे आपण बोलतो तसंच नवीन नवीन काहीतरी आपल्याला बनवत असते. तर हे आजची ते थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. आणि ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या जेवायला. आई जायचं ना जेवायला? हो. हा चला भेटूया. धन्यवाद. शुभरात्री. या जेवायला. चला आईने घेतलं मस्तपैकी जेवण. चला आई हॉलमध्ये जाऊया.